नमस्कार मित्रांनो, आपण आज एका अशा ठिकाणी आलेलो आहोत की जिथे आपल्याला अगदी अश्मयुगीन काळापासून तर सातवाहन काळ आता अगदी शिवकाळापर्यंतच्या वस्तूंच्या माहितीचा खजिना आपल्यासमोर उलगडत जाणार आहे. आपण आहोत आता गोळेगावमध्ये श्री बापूजी खंडूजी ताम्हाणे या आमच्या जुन्नरच्या शिलेदाराच्या घरी. आपण बघू शकता नाणी, वस्तू, घरगुती वापरातल्या वस्तू, असं सर्व वस्तूंचा खजिना आपल्यासमोर दिसतोय. आणि हा फक्त 25% त्यांच्या संकलनातला भाग आहे. अजून जवळपास 70-75% वस्तू त्यांच्या संकलनामध्ये उपलब्ध आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ह्या सर्व वस्तूंविषयी. एकानंतर एक बापूजी ताम्हाणे हे स्वतः अनेक वर्षापासून या वस्तूंचं संकलन करत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ह्या वस्तूंच्या संकलनामागच्या कथा आणि त्यांच्या मागचा इतिहास. नमस्कार बापूजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या या व्यासपीठावर. जुन्नरच्या मातीतून आपण या वस्तू पूर्ण इतिहासप्रेमी, जुन्नरप्रेमी लोकांसमोर घेऊन जात आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण थोडक्यात आपली ओळख करून द्यावी. माझं नाव बापूजी खंडू ताम्हाणे. मी एक सामान्य शेतकरी आणि मोलमजुरी करणारा माणूस. मी जुन्नर येथील भाजी बाजारामध्ये भाजीपाला विकणारा माणूस. पण साधारण माणूस काय करू शकतो हे संपूर्ण मी तुम्हाला ह्या माझ्या संग्रहातून मी आज उलगडा करून दाखवतो. जुन्नरच्या सातवकालीन इतिहासाच्या ह्या पाऊलखुणा आज मी संपूर्ण माहिती, ह्या लक्ष वर्षापासूनची माहिती आज मी तुम्हाला सांगताना मला आनंद वाटतो. ह्या वस्तू कशा जमवल्या, कुठे मिळाल्या आणि कोणी दिल्या याच्या संदर्भात मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो. हा पहा माझा संपूर्ण खजिना. जुन्नर बोलल्यानंतर सातवाहन कालखंडात एक राजधानीच बनवला गेली. एक अभिमान मला वाटतो की दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून जे काय ओळखलं जातं त्याचा उल्लेख हा नाणेघाट. आणि नाणेघाटातून जो काही व्यापार चालायचा जुन्नरच्या बाजारपेठमध्ये, त्या टायमाला बाजारपेठमध्ये हर तऱ्हेचे व्यापारी ह्या जुन्नरच्या बाजारपेठमध्ये येत असायचे. आल्यानंतर त्याला राहण्यासाठी कुठे जागा, तर जुन्नरमध्ये आगरगाव, दिल्लीपेठ, कुसूर अशी नावाजलेली खेडेगाव त्या टायमाला उपलब्ध होती. तर आज मी तुला माझ्या संग्रहामध्ये ज्या काही वस्तू मिळालेल्या आहे या वस्तू याच परिसरातून मला उपलब्ध झालेल्या आहे. तर आज मी तुम्हाला मी जे दाखवतो हे संपूर्ण आगरगाव, दिल्लीपेठ, गोळेगाव आणि या भागातून उपलब्ध झालेले आहे. आता तुम्हाला सांगतो की इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये ह्या जुन्नरच्या परिसरातील लेण्या खोदायचं काम चालू असताना ह्या संपूर्ण वस्तू या संग्रहामध्ये जमा करून ठेवले. तर सातवाहन राजघराण्यातील लोक कुठे राहायची, कोणत्या घरात राहायची, त्याच्या घराचे अवशेष माहिती शिल्लक आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. ही जी काय आपल्याला हत्यारे दाखवतो ही अश्विन काळातले हत्यारे. हे पहा, पूर्णपणे दगडी हत्यारे. हे कमीत कमी लक्ष वर्षापूर्वीची हत्यारे मला जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहे. जशी बोरी गावामध्ये उपलब्ध झाली तशी जुन्नरच्या परिसरामध्ये माझ्या वडिलांनी आणि मी धुंडळा घेऊन या अश्विन काळातल्या हत्यारांचा शोध लावलेला आहे. याच्यावरती मी अजून काही लिखाण केले नाही. पुढील काळामध्ये याच्यावरती मी लिखाण करणार आहे. हे लक्ष वर्षापूर्वीचे हातरे हे लेण्याद्री, शिवनेरी आणि अंबांबिका भूतलेणीच्या परिसरातून उपलब्ध झालेली अशी हातरे माझ्याकडे कमीत कमी 8 ते 10 हातरे माझ्याकडे उपलब्ध झालेली. हे बघा, हे संपूर्ण. आणि ही संपूर्ण हातरे बाहेरची. इथं हा कोणत्याही प्रकारचा दगड उपलब्ध झालेला नाही. याच्यावरती काही लोकांनी संशोधन केलेले, काही डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागातल्या लोकांनी याची अश्विन काळातले हत्यारे म्हणून सिद्ध केलेले. ही पहा, पूर्णपणे दगडी हत्यारे. हे पहा, संपूर्ण लक्ष वर्षापूर्वीची ही दगडी हत्यारे. हा संग्रह मला वाटतं तुम्ही तुमच्या वडिलांच्या काळापासून करत आहात. हो, वडिलांच्या. मग मला असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ही हत्यारे जमा करायचा दृष्टिकोन तुमच्या वडिलांना मिळाला कुठून? हा, ज्या टायमाला माझे वडील खंडू उमाजी ताम्हाणे भटकंती करीत असताना त्यांना अशी हत्यारे मिळालेली, दगड मिळाले. वेगळं काही मिळालं तर ते जतन करायचे. आणि त्यांनी मला सांगितलं की ही अश्विन काळातले हत्यारे. त्यांचा संपूर्ण संग्रह बघून, त्यांचा अभ्यास बघून मला या छंदामध्ये त्यांनी प्रोत्साहन देऊन प्रवृत्त केलेले.
धन्यवाद बापूजी, आपण खूप छान प्रकारे अश्मयुगीन हत्यारांविषयी माहिती आम्हाला दिली. अश्मयुगीन काळानंतर मला वाटतं सातवाहन काळातील खूप वस्तूंचा संग्रह तुमच्याकडे आहे, हो. असं तुमच्या बोलण्यातून आलं. तर कोणकोणत्या वस्तू नेमक्या सातवाहन काळातल्या आपल्याकडे आहेत त्या आम्हाला तुम्ही दाखवल्या तर बरं होईल. हो, तर आता आपण अश्विन कालखंडातून जाऊन आलेलो आहे. आता आपण सातवाहन कालखंडात येते. तर सातवाहन कालखंडामध्ये ही घराची कौलं, हे बघा कशी कौलं असतात, ही पूर्णपणे सातवाहन काळातली कौलं. या संदर्भात मी तुम्हाला काही माहिती सांगू इच्छिते. ही बघा, आत्ताची कौलं आणि सातवाहनाच्या कौलामध्ये खूप काही आसमानाचा फरक आहे. मातीची पूर्णपणे आहे, पण ती भाजलेली आहे. तर कौलांचं विश्लेषण तुम्हाला सांगतो. हे बघा, ज्या टायमाला सातवाहन कालखंडामध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा, तर हे पावसाचं पाणी झटपट नितळून जावा म्हणून ह्या कौलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्याला तुम्ही पाहत असाल, हे बघा, हे 2 होल आहे. तर हे 2 होल कशासाठी? ज्या टायमाला सातवाहन कालखंडातल्या घरावरती किंवा छपरावरती ही कौलं बांधली जायची आणि पूर्णपणे बांधल्यानंतर निष्ठू नये, त्याच्यासाठी ह्या होलची निर्मिती करण्यात आलेली. ते ह्या होलमधून त्या टायमाला वेळाने किंवा खिळ्याने ठोकले जायचे, की जेणेकरून छपरावरून ते कौल पडू नये. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ही कौलं त्या टायमाची आहे. सातवाहन कालखंडातली ही कौलं आगरगाव, दिल्ली पेठ आणि गोडेगाव परिसरातून मला उपलब्ध झालेली, याचा सांगायला मला खूप आनंद वाटतो. ही अशी कौलं, तर अशी कौलं पैठण, तेर, नेवासा, कोल्हापूर या भागातून उपलब्ध झालेली. काही ठिकाणी 1 होल आहे, पण जुन्नरच्या परिसरामध्ये 2 होल दाखवण्याचं कारण काय? तर जुन्नरच्या परिसरामध्ये घाट मार्ग जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू व्हायचा, त्याच्यासाठी या 2 होलची निर्मिती केलेली आहे. वा वा वा, क्या बात है. खूप छान माहिती आपण देत आहात. आम्हाला ऐकायला खूप बरं वाटतंय. कौलांव्यतिरिक्तही आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्या थोड्या आम्हाला दाखवल्या तर बरं होईल. आता आपण सर्व कौलांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आता ज्या घराला बांधकामासाठी सातवाहन काळामध्ये विटा वापरल्या जायच्या, तर वीट म्हणजे काय, विटेचं महत्व काय, तर त्या संदर्भात तुम्हाला मी विश्लेषण करून सांगतो. हे बघा, ही कमीत कमी जड वीट आहे. 6 ते 8 किलोची ही वीट आहे. आणि ह्या विटेचं बांधकाम त्या टायमाला, ज्या टायमाला सातवाहन कालखंडामध्ये केलं जायचं, कोणत्याही प्रकारचं बांधकाम करीत असताना एकावर एक जोड येऊ नये म्हणून ह्या विट्याचं बांधकाम केलं जायचं. एक आडवी तर एक उभी, अशा पद्धतीने हे विटेचं बांधकाम करून सातवाहन कालखंडामध्ये घरं बांधली जायची किंवा स्तूप बांधले जायचे. ह्या टायमाचे ह्या विटा आहे. 2200 वर्षापूर्वीच्या ह्या विटांची रचना केलेली आहे आणि पूर्णपणे ह्या विटा भाजलेल्या आहे. विटांवरून तुम्ही मला वाटतं मागे एक व्हिडिओ केला होता की पाण्यात तरंगणारी वीट, हो, ती आपल्याकडे आहे काय? जुन्नरच्या परिसरामध्ये पाण्यावरती तरंगणाऱ्या विटांची सुद्धा अवशेष आहे. तुम्हाला मी ते पुढील कार्यक्रमामध्ये दाखवणारच आहे की अशा तरंगणाऱ्या विटा तेरला उपलब्ध झालेल्या आहे. आणि अशाच विटा माझ्या लेण्याद्री जवळ गोळेगावच्या परिसरातून उपलब्ध झालेले आहे. याचा खूप मला अभिमान वाटतो की माझ्या ह्या जुन्नरच्या भूमीमध्ये एवढा साठा आहे. त्याचा मला खूप आनंद वाटतो. आनंदाची गोष्ट म्हणजे की ह्या संग्रहाला, ह्या वस्तूला प्राचिमात्य देशातल्या लोकांनी सुद्धा भेट दिलेली आहे. एवढा मोठा संग्रह माझ्या ह्या जुन्नरच्या भूमीमध्ये जतन केलेलं आहे. आणि ह्या सर्व पाऊलखुणा, इतिहासाच्या पाऊलखुणा आज उजेडात येते, याचा मला अभिमान वाटतो. आपण आता विटेविषयी बोललात सातवाहन काळातल्या, की ह्या विटा पाण्यात तरंगत असतात, तर त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघायला आम्हाला आवडेल, तर आपण ते दाखवू शकाल काय? आता जुन्नरच्या परिसरामध्ये पाण्यावरती विटा तरंगणारे अवशेष खूप आहे. पण ह्या विटा कुठे मिळतात, काय मिळतात, याचं फक्त संशोधनाने संशोधन करावे. तर आज मी तुम्हाला ज्या काही विटांचे तुकडे दाखवतो, ह्या लेण्याद्री जवळ गोळेगावातल्या परिसरातले हे विटांचे तुकडे. पण ज्या टायमाला मी विटा पाहिल्या त्या टायमाला कमकी 1 फुटाच्या विटा जुन्नरच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे. पण ह्या काढायला जर गेल्या ना तुटतात. तर या विश्लेषणाच्या संदर्भात मला माहिती सांगतो, ही आहे आधुनिक काळातली ह्या विटेचा तुकडा. हा पूर्णपणे पाण्यात जर टाकला तर पूर्णपणे हा बुडतो, बघा, पूर्णपणे बुडतो. पण हे विटाचे तुकडे ना पाण्यामध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे तरंगतात. हे बघा, हे पूर्णपणे तरंगतात. तर ह्या विटा ज्या आहे ह्या 2200 वर्षापूर्वीच्या विटांचे तुकडे. तर अशा प्रकारचे विटा तेर येथील उत्खनामध्ये किंवा त्या भागातील सातवाहनकालीन अवशेषांमध्ये उपलब्ध झालेले. तर ह्या का बरं तरंगतात? ज्या टायमाला सातवाहन काळातल्या विटांचं करण्याची प्रक्रिया चालू होती त्या टायमाला याच्यामध्ये भाताचे तूस घातले जायचे. कच्च्या विटा असताना त्या पूर्णपणे भाजल्या जायच्या. त्या टायमाला त्या भाताचे तूस पूर्णपणे जळून खाक होऊन जायचे, त्याच्यामध्ये छिद्र तयार व्हायचे. त्या छिद्रामध्ये हवा शिरल्यानंतर त्या विटा पूर्ण. धन्यवाद बापूजी, आपल्यामुळं खूप वेगवेगळी माहिती आम्हाला सातवाहन काळातील आणि विविध काळातील मिळत आहे. खूप वस्तू बघायला मिळत आहेत. आपल्या जुन्नरच्या मातीतला हा ठेवा खरंच पूर्ण
इतिहासप्रेमींना नक्कीच एक नवी नवलाई देऊन जाईल, याबद्दल शंका नाही. आपण सातवाहन काळातील कौलं बघितली, तरंगणाऱ्या विटा बघितल्या, तर सातवाहन काळातल्या जनजीवनात हाल सातवाहन राजांनी जे काही संकलन केलं होतं आणि त्याच्यात जे ग्रामजीवनाच्या वस्तू सांगितल्यात, त्यातील बऱ्याच वस्तू मला आपल्या संग्रहात दिसत आहेत. तर त्याच्यानंतर आपली कुठली वस्तू आपण आता दाखवणार आहात आपल्या प्रेक्षकांना? आता माझ्या संग्रहातली ही दगडी पाटा, हे बघा, वा, पूर्णपणे हा दगडी पाटा आहे. तर हा पाटा आहे 7व्या कालखंडातला दगडी पाटा. तर हा 2200 वर्षापूर्वीचा दगडी पाटा आहे. तर ह्या पाट्याच्या संदर्भात मी माहिती सांगतो. हे बघा, पूर्णपणे दगडी पाटा आहे. 4 पाय असलेला पाटा वेगळाच आहे हा. हो, हे बघा, हे 4 पाय. आता याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की सातवाहन राजघराण्यामध्ये किंवा लोकवस्तीमध्ये जे काही पाटे वापरले जायचे, ते संपूर्ण पाटे 4 पाय असलेले दगडी पाटे वापरले जायचे. बर. तर ह्या पाट्यावरती सातवाहन कालखंडातली स्त्री रातभर धान्य भिजत घालायची. त्या संदर्भात कोणते धान्य असायचे? बाजरी, गहू, तांदूळ. हे धान्य भिजत घातल्यानंतर सकाळच्या पारी सातवाहन कालखंडातली स्त्री लवकर उठून ही या दगडी पाट्यावरती आपलं भिजत घातलेलं धान्य ठुलं जायचं आणि त्याच्याच वरती या पाट्याने असं पद्धतीने हे वाटलं जायचं. की वाटीत असताना हे धान्य वाटीत असताना, भिजले धान्य पण हे वाटीत असताना आपला ह्या पाट्यावरती जिन्नस जमिनीवरती पडू नये म्हणून त्या टायमाला अशी थाळी असायची आणि ही थाळी अशी जवळ ठेवली जायची आणि ह्या पाट्याला एक खाच असायची आणि तो जिन्नस वाटलेला त्या पूर्णपणे या ताटामध्ये किंवा ताटलीमध्ये टाकला जायचा. वा. आणि त्यापासून ते जाडी भरडी भाकर बनवली जायची आणि ती भाकर सातवाहन कालखंडातले स्त्री, पुरुष किंवा घरातले कुटुंब हे संपूर्ण खात असायचे. अशा पद्धतीचा हा पाटा आहे आणि याला 4 पायाचा दगडी पाटा बोलला जातो. हा बघा, हे पूर्णपणे याला 4 पाय आहे. बरोबर. कुठेही जरी गेले तर तुम्हाला 4 पायाचे पाटे सातवाहन कालखंडात ते उपलब्ध झालेले पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचे पाटे कोल्हापूर, तेर, पैठण, नेवासा तसेच लोथंडमधील उत्खनामध्ये उपलब्ध झालेले आहे. आणि ज्या टायमाला जुन्नरच्या परिसरामधल्या लेण्या खोदायचं काम चालू असताना या पाट्याची निर्मिती झालेली आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या संपूर्ण ही जर चिन्ह पाहिली, याला त्रिरत्न बोललं जातं. हे संपूर्ण स्वस्तिक आणि ही चिन्ह संपूर्ण जुन्नरच्या परिसरामध्ये संपूर्ण लेण्यांच्या शिलालेखामध्ये ही चिन्ह आलेली आहे. याचा मला अभिमान वाटतो की जुन्नरच्या परिसरामध्ये ज्या काही शिलालेखाची सुरुवात स्वस्तिक त्रिरत्नांनी झालेली आहे आणि तीच चिन्ह माझ्या संग्रहातील ह्या दगडी पाट्यावरती. हे बघा, याच्यावरती बोधिवृक्ष दाखवले, पिंपळाचं पूर्णपणे झाड दाखवलेले, पुसट झालेले, पण त्याच्यावरती मी ते खडूनी रंगवलेले. या पाट्याचा कार्यकाळ कुठला म्हणालात? किती वर्ष जुने असतील हे? 2200 वर्षापूर्वीचं सातवाहन कालखंडातले दगडी पाटे. बापरे, इतके जुने वस्तू तुमच्या संग्रहात आहेत? हो, हे सापडायला खूप परिश्रम लागलेले. माझ्या वडिलांपासून मी संग्रह जतन केलेले आहे आणि काही लोकांनी मला भेट म्हणून दिलेली. त्यांच्या जवळच्या काही खोदाई करीत असताना त्या वस्तू मिळाल्या, त्यांनी मला ही भेट वस्तू दिली, जतन करण्यासाठी माझ्या जवळ दिले. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. वा वा वा, खूप छान. या पाट्या व्यतिरिक्त अजून काही आभूषणं त्या काळातली असतील? आता ह्या पाट्यानंतर आपण जात्याकडे जाणार आहे की पाट्याच्या निर्मितीमधून जात्याची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला हा सातवाहन कालखंडामध्ये जातं उपलब्ध नव्हतं, फक्त पाटाच होता. तर आपण आता पुढील भागाकडे जाणार आहे की आडव्या दांड्याचं जातं बघूया. चला, पाटानंतर आता आम्हाला जातं दाखवा. बापूजी, आपल्याकडून आम्हाला सातवाहन काळातील जात्याची माहिती, पाट्याची माहिती मिळाली. 4 पाय असलेलं नक्षीदार पाट्यावरती धान्य भिजवून कसं दळलं जायचं त्याविषयी तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला सांगितली आणि तुमच्या बोलण्यातून उल्लेख आला की त्याच्यानंतर जातं बनवलं गेलेलं. तर हे जातं नेमकं कसं आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. आता आपण पाहिला 4 पायाच्या दगडी पाट्यावरती धान्य रातभर भिजत घालून सातवाहन काळातली स्त्री त्याच्यावरती वाटून त्याची जाडी भरडी भाकर बनवली जायची, विस्तावरती भाजून ती सातवाहन कालखंडातली लोक खात जायची. पण त्या टायमाला जातं नव्हतं. सातवाहन कालखंडामध्ये 4 पाय असलेले पाटे फक्त उपलब्ध होते. पण नंतर ह्या रोमन काळातलं साम्राज्य ज्या टायमाला जुन्नरच्या परिसरामध्ये नाणेघाट चढून आले आणि त्यांनी ते पाहिलं की सातवाहनांच्या राजघराण्यामध्ये किंवा लोकवस्तीमध्ये हे 4 पायाचे दगडी पाटे. मग हे जे काही जात्याची निर्मिती ही पाट्याच्या वरुट्याच्या सुधारणेतून आवृत्ती आलेली आहे. वा, हे वेगळ्याच प्रकारचं जातं हो, दिसतंय. याला आडव्या दांड्याचं जातं बोललं जातं. साधारण घागरी सारखा आकार आहे याला. हो, पूर्णपणे हांड्याच्या आकारासारखा हा आकार आहे. खालची तळी जर पाहिली तर पातळ आहे आणि वरची तळी पाहत असेल तर ही जड आहे.
आणि ह्या जात्याला मधी 2 होल पाडलेले आणि त्याच्यामध्ये हा खुंटा आहे. पण हा खुंटा आत्ताचा सध्याच्या आधुनिक काळातला खुंटा आहे. तर तुम्ही पाहत असाल हे धान्य, याला बोलतात गहू. हे कसं दळलं जातं हे तुम्हाला आडव्या दांड्याच्या जात्यावरती तुम्हाला मी विश्लेषण करून प्रात्यक्षिक पण बघायला मिळणार दाखवतो. आपल्याला. हे बघा क्या हे बात. धान्य आणि हे असं धान्य घेऊन हे पूर्णपणे याच्यात टाकलं जायचं आणि हे असं फिरवलं जायचं. हे बघा हे पूर्णपणे हे बघा याला आडव्या दांड्याचं जातं बोलतात. आणि 2 स्त्रिया समोर समोर बसून 7व्या कालखंडामध्ये असं धान्य दळलं जायचं. हे पूर्णपणे रोमन साम्राज्याच्या कालखंडातलं जातं आहे की रोमननी सातवाला साधलं असं जातं तुम्ही जुन्नरच्या परिसरामध्ये बनवा. मला आनंद वाटतो की 2200 वर्षानंतर माझ्या जुन्नरच्या भूमीमध्ये हे जातं आज मित्र चालू आहे. या तर मला साधता अभिमान वाटतो. जात्यावरच्या या जात्यावरच्या ओव्या पण वेगळ्या असतील ना त्यावेळेस. त्या टायमाला ओवे वेगळे असायचे सर. एखादी ओवी येते तुम्हाला हो, त्यातली. हात आडव्या खुट्याला लाविला माझा नाणे घाट आणि दारे घाट मी ओवीत गायला. क्या अशा बात टायमाची ओवी ही त्या टायमाला उपलब्ध होती आणि ही कोणत्याही प्रकारची लिखित ओवी नव्हती. ही मौखिक ओवी मौखिक ओवी. आहे. आणि ह्या ओव्या माझ्या आईने, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलेली. क्या आणि बात. माझ्या जुन्नरच्या परिसरातले माझे गुरु कैवार नारायण श्रीधर मते त्यांनी सुद्धा ही ओवी म्हणून दाखवलेली. वा 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 आणि याची ख्याती 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली. वा वा. आणि त्यांच्या त्या फॉरनर बाहेरच्या देशातल्या पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी या जातीची त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेली आहे की असं जुन्नरच्या परिसरातलं जातं बापूजी तावाणे यांच्या संग्रहात आम्ही पाहिलेलं असं त्यांच्या शोध निबंधामध्ये उल्लेख केलेला आहे. मला याचा आनंद वाटतो सर. क्या बात आहे बापूजी, तुमच्यामुळे आम्हाला हा अनमोल ठेवा बघायला मिळतोय. तुम्हाला कल्पना आहे हे नेमकं काय आहे ते. खूप खूप धन्यवाद आपले. खूप छान ओवी बापूजी तुम्ही आम्हाला गाऊन दाखवलीत. हे हंड्याच्या आकाराचं गोलाकार दिसणारं दगडी हंडा ज्याला आपण जात्याच्या जातं स्वरूपात बोलतोय. बघितलंय. हो. तरी खालची तळी तुम्ही म्हणाला छोटी आहे आणि वरची तळी मोठी आहे. तळी थोडी उचलून दाखवता का हे कसं बघा असेल? पूर्णपणे वा, वा. जात्यावरती कसं दळलं जायचं हे बघा पूर्णपणे आनंद वाटतो. 2200 वर्षापूर्वीच्या जात्यावरती मी जुन्नरच्या परिसरामध्ये दळून दाखवलं आपल्या पुढं. पहा हे जातं. वा. आणि अशा प्रकारची जाती पैठण, तेर, नेवासा, कोल्हापूर आणि लोजडमध्ये उपलब्ध झालेली आहे. याला आडव्या दांड्याचं जातं बोललं जातं. खूप छान बापूजी, तुमच्यामुळे आम्हाला जातं, पाटा, वरवंटा त्या काळातल्या अनेक वस्तू बघायला मिळाल्या. पण त्यावेळेची जी आभूषणं होती हो. त्याच्याविषयी जर आम्हाला अधिक माहिती मिळाली तर खूप बरं होईल. आता 7व्या कालखंडातले जे काही हे बोलतो अलंकार हे कसे अलंकार असणार तर त्या टायमाचे संपूर्ण मातीचे अलंकार. ज्या टायमाला कारागीर ज्या टायमाला कला करायचा तो अतिशय बुद्धिमान असायचा की आपली कला स्त्रीच्या गळ्यामध्ये अलंकार घातल्यानंतर उठून दिसावा त्याच्यासाठी ही कला त्यांनी साकार केलेली आहे. याला म्हणतात सुपारीच्या आकाराचे मणी. हे मातीचे पूर्णपणे 2200 वर्षापूर्वीचे हे अलंकार आहे. आणि हे अलंकार अभिमानाने मला सांगूशी वाटतं की हे संपूर्ण मला अलंकार माझ्या लेण्यातील जवळील गोळेगावातून उपलब्ध झालेले आहे. क्या बात. ते संपूर्ण अलंकार एका टायमाने मिळत नाही सर. एक मणी शोधायला कमी की 10 वर्षे लागतात, 5 वर्षे लागतात. तर ही मण्यांची माळ माझ्या घरामध्ये 80 वर्षापासून जतन केलेली माझ्या वडिलांनी आणि मी. वा वा. तर असे खूप काही अलंकार आहे. याला म्हणतात सुपारीच्या आकाराचे मणी. तर हे कसे बनवले जायचे त्या टायमाला नदी काठी जी काय पांढरीची टेकडी असायची तिथे जी काय माती असायची त्याचं वस्त्रगाळ केला जायचा. बर. आणि वस्त्रगाळामधून याचे हे मणी बनवले जायचे. आणि ह्या मणी बनवित असताना याच्यामध्ये जे होल दिसतं याच्यामध्ये पूर्णपणे खराट्याची काडी किंवा झाडाची काडी घातली जायची. आणि ही काडी ज्या टायमाला हे मणी भट्टीमध्ये भाजले जायचे त्या टायमाला पूर्णपणे हे काडी खाक होऊन जायची आणि फक्त होल शिल्लक राहायचं. अशा पद्धतीचे हे अलंकार आहे, पूर्णपणे भाजलेले अलंकार आहे. आणि त्या टायमाला हे अलंकार बनवित असताना वेगवेगळ्या प्रकारचे साचे असायचे आणि हे संपूर्ण हाताने बनवण्याचं काम 7व्या कालखंडामध्ये केलं जायचं. आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो की जुन्नरच्या इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडत असताना आनंदाचं एक हृदय भरून येतं की हा ठेवा माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये मी जतन केलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मातीपासून तयार केलेल्या या मण्यांची माळ इतकी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं आणि ती बनवण्याची प्रक्रिया आम्हाला तुमच्या माध्यमातून कळते. ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तर या मातीच्या माळेनंतर अजून कुठकुठले आभूषणं आपल्याकडे होती त्याच्याविषयी सांगाल का थोडं? आता ही सुपारीच्या आकाराची मणी ना याची जी काही गोलाई आहे ती 10 सेंटीमीटर गोलाई आहे आणि उंची जर पाहिली तर 2 सेंटीमीटर उंची आहे. याच्यानंतर तुम्हाला जी काही पॅन्डल दाखवतो याला पॅन्डल बोललं जातं. हे बघा हे पूर्णपणे पॅन्डल आहे आणि याला पॅन्डल बोलल्यानंतर हे वस्त्रगाळ करून हे पॅन्डल बनवलेले.
खालून पाहत असाल तुम्ही तर हे त्याला 3 होले हो दिसतायत. आणि वरती जर पाहिले तर याला 3 होले. रेशमी दोरा खालून घातल्यानंतर वरती दोरा निघायचा आणि त्याच्यामध्ये हे सुपारीच्या आकाराचे मणी ओवले जायचे. अशा प्रकारचे पॅन्डल डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाला जुन्नर येथील आगरपेठमध्ये उपलब्ध झालेले. त्यानंतर मला हे उपलब्ध झालेले आहे. अशा प्रकारचे पॅन्डल जुन्नरच्या परिसरातून मला आणि डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या लोकांना मिळालेले. क्या बात आहे. हो. ह्या पेंडंट सोबत अजून कुठले कुठले अलंकार तुमच्याकडे आहेत? हो. ज्या टायमाला सातवा कालखंडातली स्त्री आपल्या कानामध्ये कर्णभूषण वापरायची. कर्णभूषण हे चंद्रपुरीच्या आकाराचे कर्णभूषणे. हे पहा, तुम्ही जर कारल्याच्या लेणीमध्ये जर गेले तिथे जे काही स्त्री पुरुषांची जी काही शिल्प आहे त्यांच्या ह्या कानामध्ये अशी कर्णभूषण पाहायला मिळतात. तुम्ही जर जुन्नरच्या परिसरामधील अंबांबिकाच्या किंवा आपल्या तुळजालेणीच्या लेणीवरतीची काही शिल्प ती जर पाहिली तर त्यांच्या ह्या कानामध्ये अशी चंद्रकोरीच्या आकाराचे कर्णभूषण पाहायला मिळतात. आणि याच्यावरती सर्व चित्र साकार केलेले. याच्यावरती पाहत असं डिझाईन एकदम एकदम सुरेख आहे. खूप बारीक कोरीव काम त्यावर आणि दिसतंय. असंच हे संपूर्ण मातीचं आहे. आता जी काही स्त्री कानामध्ये जे काही डूल वगैरे घालते अशाच पद्धतीचे डूल इथे तांब्याचे म्हणा त्या टायमाला घातलेले असायचे आणि ते अटकवले जायचे. याला कर्णभूषण बोलतात. आता याच्यानंतर ज्या टायमाला सातवा कालखंडातली स्त्री आपल्या शेताची कामं संपल्यानंतर किंवा त्या टायमाला जे काही सण चालू व्हायचे, उत्सव साजरे व्हायचे किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम साजरा केला जायचा सातवा कालखंडातला, त्या टायमाला त्या सातवा कालखंडातल्या स्त्रीला नटण्याची खूप हौस असायची. त्या टायमाला ती काय करायची की हे जे आहे काजळ, हे काजळ डोळ्यामध्ये घालण्याच्या कांजन शलाका आहे. अच्छा, काजळ शलाका. शलाका आहे. या संपूर्णपणे याला काजळ लावलं जायचं आणि ते काजळ पूर्णपणे आपल्या डोळ्यामध्ये ती स्त्री सातवा काळातली स्त्री हे अशी काजळ घातली जायची. आणि काजळ डोळ्यामध्ये घातल्यानंतर ह्या काडीने ते काजळ असं ओढलं जायचं. तुम्ही जर अजिंठा वेरूळच्या लेणीमध्ये पाहत असाल तर अशा काडीने ओढलेली. आता काही दिवसापूर्वी मला फेसबुकच्या माध्यमातून एक चित्रशैली पाहायला मिळाली की त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये ह्या काडीने ती आपली कांजन शलाका घालून अशी काजळ ओढताना मला शिल्प पाहायला मिळाली. आणि ह्या कांजन शलाका एकतरी हस्तदंताच्या असतात नाही तर हाडाच्या बनवलेल्या असतात. या पूर्णपणे कांजन शलाका याला बोलतात कांजन शलाका. काजळ शलाका. आणि हे करीत असताना सातवा कालखंडातली स्त्री की पाऊस जोरदार चालू असताना आपल्या घरामध्ये विणकाम करायची. ही त्या टायमाची विणकाम करण्याची सुई आहे. पूर्णपणे याचा दोरा ओवण्यासाठी एक होल होतं. पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ते होल पूर्णपणे माझ्याकडून तुटलेले हाताळत. आणि ह्या त्या टायमाच्या ह्या सुया ही पण तुमच्या तळ हातावर घेऊन बघा. ही बघा, ही विणकाम करण्याच्या वेळेची वापरणारी सुई होती. हो. ओके. तसंच हे बी अशी पॅन्डल आहे. हे बघा, हे पॅन्डल आहे. हे मातीचे पॅन्डल गळ्यामध्ये स्त्री गळ्यात घालायची. आणि याला जे बोलतात हे पॅन्डल याला त्रिरत्नाचे पॅन्डल बोलतात. हे बघा, हे पूर्णपणे त्रिरत्नाचे पॅन्डल आहे. आणि हेच पॅन्डल लेण्याद्री किंवा आपल्या अंबांबिका या लेणीमध्ये त्रिरत्नाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह हे टेराकोटामध्ये बनवून हे गळ्यामध्ये असं पॅन्डल घातलं जायचं. याला त्रिरत्नाचं पॅन्डल बोललं जातं. त्रिरत्नाचं पॅन्डल हे. आणि त्यानंतर जे आपण बघतो हे पूर्णपणे समुद्री शिंपले याला होल पाडलेले बघा. आणि हे होल त्याच्यामध्ये रेशमी दोरा घालून त्या टायमाला सातवा काळातली स्त्री हे गळ्यामध्ये अलंकार म्हणून अशी वापरली जायची. मंगळसूत्राला जसं असायचं तसं. हो, याला समुद्री शिंपले बोलायचे. आणि ही समुद्री शिंपले कुठून यायचे तर भंडोज आणि कल्याणच्या बंदरातून जुन्नरच्या बाजारपेठमध्ये यायची. भरोच आणि कल्याणच्या. आणि असेच शिंपले आगर गावामध्ये डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाला मिळालेली. वा वा वा, क्या बात आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहेत का? आता हे झालं संपूर्ण आपण कर्णभूषण वगैरे अलंकाराच्या बाबतीत. आता आपण इकडे बघूया. हे जे काही तुम्हाला दिसते पूर्णपणे तो खजिनाच दिसतो तुमचा. शिंपले की शंख. तर हे शंख सौराष्ट्रातून तसेच कल्याण भंडोज बंदरातून जे काही शंख यायचे हे बघा. हे शंख नाणेघाटातून यायचे जुन्नरच्या बाजारपेठमध्ये. एक एक शंख 2-2, 3-3 किलो वजनाचे शंख असायचे. आणि जुन्नरच्या परिसरामध्ये हे शंख आल्यानंतर त्याच्यापासून ते कातरले जायचे आणि त्याच्यापासून बांगड्या बनवल्या जायच्या. या पूर्णपणे बांगड्या, अशा बांगड्या बनवल्या जायच्या. हे तुम्हाला बांगड्यांचे आयुष्य दाखवतो. हे बघा, वा वा वा. हे शंखापासून बांगड्या तयार. हा,
शंखापासून बांगड्या बनवल्या जायच्या याचं उदाहरण आहे की हे संपूर्ण शंख मला आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कोकणी नदीतून जे काय पाण्याचा प्रवाह चालू होता, हो. ज्या टायमाला पाणी आटलं गेलं त्या टायमाला हा खजिना मला या कोकणी नदीच्या पात्रामध्ये मिळालेले आणि संपूर्ण हे पाहत असं तर सफेदी आणि याच्यावरती संदर्भात माझी सकाळ पेपरमध्ये मोठी बातमी छापून आली होती की जुन्नरच्या परिसरामध्ये समुद्री शिंपले शंख आढळले म्हणून. हो, त्याचा उल्लेख खरं तर आपल्याला आवर्जून करावा लागेल की आपलं जवळपास 1300 पेक्षा जास्त कातरणं लेख इंग्रजी, हिंदी आणि मराठी उत्तरपत्रात आलेले आहेत. त्या सोबतीने अनेक गोष्टी आपण समोर आणत आहोत आपल्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या व्यासपीठावर. या निमित्ताने जुन्नरचा खजिना हा सर्वांना बघायला मिळतोय. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. या कर्णभूषण, आभूषण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी आपल्या खजिन्यात आता आहेत? आपण पुढे जाणार की लहान मुलाची खेळणी कशी असायची बरं. या संदर्भात आपण जातो त्यांच्याकडे. आता तुम्ही पाहत असाल की हा पूर्णपणे टेराकोटाचा हत्ती आहे. वा, लहान मुलाला खेळणं हे बघा हत्ती आहे पूर्णपणे. टेराकोटा बाजूला आहे. 2200 वर्षापूर्वीचा हा टेराकोटा आहे. तुम्ही जर हडप्पा संस्कृतीमध्ये गेले असाल, तुम्ही पाहत असाल किंवा इयत्ता 5वी 4थीच्या पुस्तकामध्ये असे तुम्हाला हो, खेळणी चित्र पाहायला होतं. मिळतात. आता हे बघत असाल तुम्ही, हे चाक आहे पूर्णपणे. हे बघा, हे पूर्णपणे चाक आहे. तुम्ही लोथडच्या उत्खननामध्ये जे काही हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खनन केलं त्या टायमाला अशाच प्रकारची चाकं मिळालेली आहे आणि इथे सुद्धा जुन्नरच्या परिसरामध्ये ही चाकं उपलब्ध झालेली आहे आणि सातवाहन कालखंडातली ही चाकं लावून मध्ये पोपट किंवा इतर पशूंचे असे टेरोकोटा आकृत्या ठेवून हे हल्ले जायचे असे चाक. बरोबर. लहान मुलाच्या खेळण्यातली ही चाकं आहे पूर्णपणे. क्या बात. हे बघा. हो. आणि ते करीत असताना आता आपण टेराकोटाच्या भांड्यांकडे जाणार आहे. आता हा जो काय माझ्याकडे दिसतोय हा भाग, याला लोक दिवा बोलतात, पण हा दिवा नाही. लहान मुलांना सातवा कालखंडामध्ये याच्यामध्ये औषध घातलं जायचं, आयुर्वेदिक औषध. आणि ते औषध घातल्यानंतर लहान मुलाला आपल्या मांडीवरती घेऊन ती स्त्री त्या मुलाच्या तोंडामध्ये असं औषध पाजलं जायचं. ही तुटीचं आहे बघा. हो, याचा दिवा बी होऊ शकतो आणि लहान मुलाला औषध पाजण्यासाठी बी याचा उपयोग केला जायचा. पण सातवा कालखंडामध्ये जास्त करून याचा उपयोग औषध पाजण्यासाठी केला जायचा. म्हणजे एकंदरच आपण असं म्हणू शकतो की सातवाहन काळाचं जनजीवन बरंचसं माती रिलेटेड, माती आधारित होतं. माती. वा, क्या बात आहे. आणि ते झाल्यानंतर त्या टायमाला जे काही त्यांच्या घराण्यामध्ये सातवाहन कालखंडाच्या घरामध्ये जे काही देवपूजा केली जायची ही मातृदेवता, मातृदेवतेची पूजा. अशा मातृदेवताचे माझ्याकडे कमी 10 ते 15 मूर्ती आहे मातृदेवता. त्याच्यापैकी ही मातृदेवता. बर. वा. आणि त्या टायमाला जे सातवाहन कालखंडातल्या वेळेला जे काही वेगवेगळ्या प्रकारची लोक यायची त्या टायमाला त्यांचे जे काही अलंकार असायचे, हे स्त्रीचे अलंकार कसे असतात याचं हे पूर्णपणे उदाहरण आहे. बघा कसं नटलेली खापर आहे, त्याच्यावरती हे संपूर्ण अलंकार आहे. कमरेभोवती, पायावरती हे संपूर्ण गळ्यातले अलंकार आहे. वा. याचे हे उदाहरण आहे. आणि पुन्हा ज्या काही मणी असायचे, दगडी मणी बाहेरच्या प्रदेशामध्ये निर्यात व्हायचे, ते मणी काय करायचे पूर्णपणे याच्यामध्ये दगडी मणी याच्यामध्ये हा दगड आहे, ह्या दगडामध्ये हा मणी घालून असा घासला जायचा. आणि याच्यापासून बनवलेले मणी त्याला होल पाडून प्राच्यमत्य देशाशी व्यवहार चालायचा मण्यांचा. म्हणजे जुन्नरची कर्णभूषण बाहेरच्या देशामध्ये जायची एवढी ख्याती त्या टायमाला या मातीला उपलब्ध झाली होती. आणि निरनिराळ्याचे दगडांचे मणी बनवून ते बी निर्यात व्हायची. नाणेघाट मार्गे दगडाचे मणी पण निर्यात होत होते. त्या टायमाला वेगवेगळ्या प्रकारचे मणी असायचे. अशा प्रकारचे हे साची. वा. बापूजी, आपण आताच दगडी मणी कसे तयार होतात याच्याविषयी आम्हाला सांगितलं आणि हे काही दगडी मणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आपण म्हणताय हे गोफणगुंडे म्हणजे गोफणीचे दगड आहेत. त्याच्या सोबतीने या मण्यांसोबत तुमच्या हातात काहीतरी दिसतंय, तर याच्याविषयी थोडक्यात सांगा. आता हे तुम्ही पाहत असाल की ह्या जुन्नरच्या परिसरातली अंगठी, ज्या टायमाला स्त्रीच्या. बापूजी, आपल्यामुळे आम्हाला एक अनमोल खजिना बघायला मिळतोय आणि त्यासाठी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण आभूषणं बघितली, आपण लहान मुलांचे खेळणी बघितले, आपण जात पाटा वरवंटा बघितला, तर सातवाहन काळातील लोक नेमके दिसायचे कसे, त्याच्या काही बाहुल्या वगैरे आपल्या संग्रहात आल्यात का? हो आहे की आपण जुन्नरच्या परिसरामध्ये भटकंती करीत असताना ज्या काल लेण्यांची आपण शिल्पकला पाहतो, उदाहरणार्थ की अंबा अंबिका लेणी गट समूहातील जी काही भीमाशंकर गट आहे किंवा भूत लेणी,
त्या भूतलेणीच्या ज्या काही चैत्यग्रहाच्या दर्शनी भागामध्ये जी काही 2 शिल्प दाखवलेली, ती शिल्पांचा जो चेहरा पाहिला आणि ह्या टेराकोटाच्या चेहरा पाहिला तर सारखाच दिसतोय. वा वा, जरा जवळून घेऊ दे मला. त्या टायमाचे त्यांचे फेटे कसे असायचे, त्यांचा चेहरा कसा असायचा, त्याची केश रचना कशी असायची, याचं पूर्णपणे उदाहरण या टेराकोटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशीच चेहरे आपल्या अंबांबिका आणि या तुळजा लेणीच्या लेणींवरती पाहायला मिळतात. हे बघा पूर्णपणे हे चेहरे, पूर्णपणे हे असे चेहरे. हा स्त्रीचा आहे का? हो, हा स्त्रीचा दिसतो, हा पुरुषाचा दिसतो. त्याने फेटे बांधलेले आहेत पूर्णपणे. हे बघा याच्यावरती फेटे. तुम्ही जर कारला तुमच्या तळ हातावर घ्या बरं दोन्ही पण. तुम्ही जर कारल्याच्या किंवा आपल्या पितळखोऱ्याच्या लेणीमध्ये जर गेले तर पितळखोऱ्याच्या लेणीच्या द्वारपाल जो आहे त्या द्वारपाल ह्या अशा पद्धतीने पाहायला मिळतो. हे बघा वरती पण केश रचना केलेली दिसते पूर्णपणे आणि फेटा बांधलेले पूर्णपणे. हे बघा त्यांचे मुकुटे, 7व्या कालखंडातले हे मुकुटे पूर्णपणे. क्या बात आहे. म्हणजे अशी लोक त्यावेळी दिसायची. हो हो हो. वा. आता तुम्हाला सांगतो की जे काही लेण्या आहे ह्या लेण्या जुन्नरच्या परिसरामध्ये 9 गटामध्ये विभागली गेलेली आहे. अंबांबिका, भूतलेणी, भीमाशंकर, शिवनेरीचे 3 गट, तुळजालेणी आणि लेण्याद्री. तर हे लेण्याद्रीचे जे काही बुद्ध भिक्खू लोक असायचे ते कुठे येत असे भिक्षा मागण्यासाठी, तर लेण्याद्रीचे गोळेगावात यायचे, शिवनेरीचे पाडळी ह्या भागामध्ये यायचे आणि अंबांबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर गटातले संपूर्ण बुद्ध भिक्खू लोक दिल्ली आणि आगरगावामध्ये यायचे. त्या टायमाचं हे भिक्षू पात्र आहे. हे बघा पूर्णपणे भिक्षू पात्र आहे. अच्छा, हे टेराकोटाचं टेराकोटा. भिक्षू पात्र. सकाळच्या पारी तो एखादा भिक्खू शेजारच्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जात असायचा. त्या टायमाला त्याची पद्धत अशी असायची, शेजारच्या गावामध्ये गेल्यानंतर भिक्षा मागल्यानंतर ती 7व्या काळातले घरातले लोक त्याला भिक्षा म्हणून अन्न दिले जायचं आणि हे अन्न घेऊन लेण्याद्रीला जायचे. त्या लेण्यामध्ये बसून हे जेवण करायचे बुद्ध भिक्खू लोक. भिक्षा पात्र आहे. याला भिक्षू पात्र बोलले जाते. हे बघा पूर्णपणे. आणि हे 7व्या कालखंडातल्या घरातली ही संपूर्ण भांडी पूर्णपणे कार्बन चाचणी केल्यासारखी ही चाचणी झालेली आहे पूर्णपणे. यांनी हे सिद्ध केलेले आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने हे सिद्ध केले की ही संपूर्ण भांडी ही 7वान राजघराण्यातल्या आणि स्त्री जीवनातल्या किंवा लोक जीवनातली ही संपूर्ण भांडी आहे. 7वाहन जनजीवनात ही गोष्ट वापरात होती. ही भांडी वापरात हो, होती. ही भांडी त्यांच्या व्यवहारातली संपूर्ण ही घरातली भांडी. हे त्या टायमाची अशी मडकी वगैरे. हे बघा हे पूर्णपणे. ही बघा ही बुरकुळी. ह्याच्यात काय त्या चटण्या वगैरे हो, ठेवतात? चटण्या वगैरे किंवा मसाले? मसाले नाही, हे पिये असायचे आपले पातळ पेय पिण्यासाठी ही भांडी. आणि ज्या टायमाला दफन केलं जायचं त्या दफनामध्ये सुद्धा अशी लहान लहान मडकी त्यांच्या वापरातली त्यांच्या मृतदेहाच्या डोक्यापाशी ठेवली जायची. त्या व्यक्तीची भांडी त्या टायमाला आवडी निवडीची त्यांची भांडी त्यांच्या मृतदेहापाशी ही पुरली जायची. ह्याच्यात काय वेगळी भांडी असेल तर त्याच्याविषयी सांगा ना थोडं. आता रोमन, आता हे तुम्ही दाखवतो रोमन पद्धतीचं दाखवतो. हे पहिलं हे तुटी. ज्या टायमाला याच्यामध्ये मडका असायचं त्या मडक्यामध्ये पातळ पदार्थ घातला जायचा आणि त्याच्यातून ते ओतलं जायचं. त्या टायमाच्या तुटी. ही बघा. हा, त्याच्यात तुटी. तर ह्या तुट्या मला आगरगाव आणि दिल्ली पेठमधून उपलब्ध झालेली बर पूर्णपणे. आणि तसंच रोमन साम्राज्याची जी काय भांडी आहे त्याला पाहिलं तर चकाचक एकदम गुलाबी कलरची झलक असलेली ही संपूर्ण त्याला फिनिशिंग असायची. फिनिशिंग म्हणजे 7वानांची आणि रोमनची भांडी पटकन ओळखू शकेल अशा पद्धतीचं त्या टायमाचं लोक जीवन होतं. म्हणजे 7वानाच्या बरोबरीने रोमन सुद्धा ह्या जुन्नरच्या परिसरामध्ये वावरू लागली होती. त्याच्याविषयी थोडं सांगा ना. हा, रोमन ज्या टायमाला व्यापाराच्या निमित्ताने रोमन साम्राज्य जुन्नरच्या परिसरामध्ये आले तेव्हा त्यांनी काय केलं, भांडी तर बनवलीच, तशीच भांडी रोमन मधून सुद्धा यायची आणि इथे सुद्धा बनवण्याची कला उपलब्ध झाली होती. आणि त्याचे संपूर्ण पुरावे आगरगाव आणि दिल्ली पेठ मधून उपलब्ध झालेली हे संपूर्ण त्या टायमाची ही भांडी. वा वा. याला तुटीचे हे बोलतात. हे बघा ते मडक्यासारखं काय ते. हा, ते हे मडके सध्या त्यांच्या घरातलंच मडके हे संपूर्ण अशी. हे 7वान काळातलं. 7व्या काळातले संपूर्ण 7व्या काळात. याच आकाराचा पितळ्याचा तांब्या बघितला होता मी. तो तांब्या आता मी बाजूला ठेवलेले आहेत सध्या त्या टायमाचं उपलब्ध. हे सर्व 7व्या कालखंडातला खजिना माझ्याकडे उपलब्ध झाली. खूप छान. 7वान काळातली आपण जनजीवनात घरगुती वापराला असणाऱ्या सगळ्या वस्तूंचा खजिना तुमच्यामुळे सगळ्या लोकांना बघायला मिळतोय. आणि जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या व्यासपीठावरून ह्या गोष्टी सगळ्यांना कळत आहेत. त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.
ह्याच्यानंतर आपण पुढील कुठल्या गोष्टीकडे जाणार आहोत? सातवाहन काळातील काही नाणी आपल्याला दाखवायची आहेत, तर आपण तिकडे येऊया. आमच्या बापूजींच्या पोतडीतून काय काय बाहेर येईल त्याचा नेम नाही. इतक्या पुरातन आणि अश्मयुगीन वस्तू आपण बघितल्यानंतर आपण आता बघतोय नाण्यांचा संग्रह. बापूजींचा हा जो काही संग्रह दिसतोय हा फक्त हिमनगाच्या टोकासारखा आहे, कारण खूप सारा हिमनग पाण्याखाली तसाच असतो. तसंच बापूजींचा खजिनाही अजून खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त व्यवस्थित रिसोर्सेस अभावी त्याला सर्वांसमोर आणता येत नाही, पण नक्कीच कधीतरी तोही समोर आपल्याला घेऊन येता येईल. खूप साऱ्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळातलं हे नाण्यांचं कॉईन्सचं कलेक्शन बापूजींकडे आहे. तर याच्याविषयी आपण वेळोवेळी माहिती घेतच आहोत. आपण सध्या सातवाहनकालीन नाण्यांविषयी आपण बघतोय आणि बापूजी आपल्याला सातवाहनकालीन नाण्यांची आता माहिती सांगताय. तर सातवाहन काळात कुठल्या प्रकारची नाणी वापरात चलनात होती? आता जुन्नरचा परिसर बोलल्यानंतर सर्व सातवाहनांची काही 450 वर्ष राज्य केलेली आहे. त्याच्यामध्ये दीर्घकाळ मोठा काळ हा जुन्नरच्या परिसरामध्ये त्यांनी घालवलेला आहे. शेजारी नाणेघाट हे दक्षिण भारताचा एक प्रवेशद्वार म्हणावं लागेल आणि या दक्षिण भारताच्या प्रवेशद्वारातून जो काही व्यापार चालायचा त्या टायमाला सातवा कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात चालायचा. पाश्चिमात्य देशातले लोक व्यापारासाठी जुन्नरला यायचे आणि जुन्नरचे काही व्यापारी आपला माल घेऊन नाणेघाटातून कल्याणच्या बंदरामध्ये जायचे. त्या टायमाला जी काही उलाढाल व्हायची सर, त्या टायमाला सर्व नाण्यांवरती चालायची, की इतका मोठा व्यापार चालायचा जुन्नरच्या परिसरामध्ये की बाहेरचे तेर, पैठण, नेवासा, कोल्हापूर इथले व्यापारी संध्याकाळी मुक्कामी जुन्नरला यायचे आणि जुन्नरमध्ये आल्यानंतर त्यांचा तो व्यापार चालायचा. तर जुन्नरची जी काही सिंहछाप नाणी आहे त्या टायमाला खूप प्रसिद्ध असायची. सिंहछाप संपूर्ण सातवाहनांच्या नाण्यामध्ये सिंहछापाच्या नाण्याला खूप महत्व असायचं. बरं. तर अशा प्रकारची नाणी माझ्या संग्रहामध्ये कमीत कमी 800 नाणी सातवाहनांचीच मी जतन केलेली. तर त्यापैकी तुम्हाला मी जे काय नाणं दाखवतो हे पूर्णपणे सिंहछाप नाणे बघा. जर जवळ येऊन घ्यावं लागेल मला सिंहाचा छाप असलेलं नाणं. हे बघा. हो, सिंह दिसतोय का? आणि पाठीमागं तुम्ही जर पाहाल तर हे याला उज्जैनी चिन्ह बोलतात. हे पूर्णपणे उज्जैनी चिन्ह. हे बघा तुमच्या तळ हातावर घेता का? तर हे याला बोलतात उज्जैनी चिन्ह. हे बघा उज्जैनी चिन्ह. अधिकची खून दाखवलेली आणि बाजूने चारही भागाला पोकळ गोल दाखवलेली उज्जैनी चिन्ह आणि ह्या गोलांच्या आतमध्ये नंदीपात चिन्ह आहे. बरं. नंदीपात हे उज्जैनी चिन्ह आहे आणि काही लोकांचं संशोधकांचं असं म्हणणं आहे की हे काय चिन्ह आहे ते वेधशाळेचं प्रतीक आहे. वेधशाळेचं प्रतीक. जे काय आपल्या सूर्योदयाची वेळ ही उज्जैनी शहरापासून मोजली जातं. हे प्रमाण वेळेचं हे ठराविक चिन्ह म्हणून त्यांनी ते घोषित केलेले आहे. याच्यावरती प्रत्येक संशोधकाचं मतभेद आहे. आणि हे बघा, हे आता या सिंहाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की ही जी काही सिंह छाप आहे, थोडं जवळ घ्या. जुन्नरची जी काही सिंहछापची मुद्रा दाखवलेली आहे ती पूर्णपणे त्याच्या संदर्भात माहिती सांगतो की हा जो जुन्नरचा सिंह आहे हा डावीकडे तोंड करून उभा आहे आणि त्याची जी काही गळ्याभोवती जी आयाळ आहे ती पूर्णपणे टिंबामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि भरघोस स्वरूपात दाखवलेली. हे बघा. आणि त्याच्यावरती जे काही शेपट दाखवलेली ही पूर्णपणे वरती वळवलेली पूर्णपणे वर वळवलेली आहे आणि ह्या सिंहाच्या पोटामध्ये 3 कमानीचे चैत्य दाखवलेले आहे. आणि हे नाणं कोणत्या राजाचं आहे त्याचं त्या सिंहाच्या वरील भागामध्ये वक्रकार भागामध्ये ब्रह्मलिपीमध्ये दंभलिपीमध्ये हे कोरलेलं आहे. आता माझ्या या नाण्यावरती नहपानाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तसेच महाखतपत नहपान असा उल्लेख आहे. सातकर्णीचा सुद्धा उल्लेख आहे. अशी संपूर्ण नाणी माझ्या या संग्रहामध्ये मी जतन केलेली. पुलमावतीची नाणी सुद्धा पाहायला मिळतात. हे बघा, हे पूर्णपणे पुलमावतीचं असे नाणी. कोणाचं? पुलमावती. आणि मागं जर पाहत असाल तुम्ही हे सर्व उज्जैनी चिन्ह आहे. आणि हे जे काही नाणं दिसतं हे आत्ताचं हे नाणं मला एका माझ्या मित्राने भेट म्हणून मला नाणं दिलेली आहे. हे बघा, म्हणजे संग्रह करीत असताना सुद्धा लोकांनी मला जसजशी त्यांच्या जवळची नाणी ती भेट म्हणून दिलेली. हे नाणं पूर्णपणे हे जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेले. त्याच्यावरती नंदीपात म्हणून चिन्ह स्पष्टपणे दिसतात. तर अशा प्रकारची जुन्नरच्या परिसरातली नाणी माझ्याकडे 700 ते 800 नाणी. तर काही नाण्यावरती लेख नाही सातवाहनांच्या, ती अहत नाणी. तर अशी नाणी जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहे.
आणि प्रत्येक राजवटीची नाणी हे माझ्या घोड्याच्या नालीसारखे कुठल्या याच्यातली नाणी आहेत? त्याच्यावर आता काय काही सांगता नाणी येईल जी का? आहे ही याला नाणी बोलले जातात. हे बघा, काही नाणी ही नालाच्या आकाराची नाणी उपलब्ध झालेली आहे. या अशी ही कुठल्या कालावधीतली ही नाणी? कमीत कमी 3000 वर्षापूर्वीची नाणी, याला अहत नाणी बोललं जातं. अहत नाणी. अहत नाणी अशी नाणी मला जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहे. बर. आणि प्रत्येक राजवटीची नाणी माझ्या जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली मी जमा केलेली आहे. आणि ही संपूर्ण नाणी भंगारातून जमा केलेली आहे. भंगारातून जे काही मोड येते जुन्नरच्या परिसरामध्ये, जे काही भांडीवाले असतात त्यांच्या काही ती मोड येते, त्या मोडीतून मी विकत घेतलेली ही संपूर्ण. आणि हा संपूर्ण ठेवा हा जुन्नरचाच ठेवा आहे. कोणतेही नाणं असं बाहेरून आलेलं नाही किंवा विकत घेतलेलं नाणं नाही. ही संपूर्ण भंगारातून जमा केलेली नाणी माझ्या संग्रहामध्ये. बापूजी, सातवाहनांच्या काळातून आपण नाण्यापर्यंत आलोय आणि तुमचा नाण्यांचा संग्रह बघितल्यानंतर हा सर्व काळातील नाणी याच्यामध्ये दिसत आहेत. तर मला वाटतं आपण थोडं नाण्यांवरच प्रकाश घालूया की कुठली कुठली नाणी इथं आहेत, त्याच्याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आम्हाला थोडं सांगितलं तर बरं होईल. आता माझ्या संग्रहामध्ये कमीत कमी सातवाहन कालखंडापासून सातवाहन, बुद्धकाल, चालुक्य, यादव किंवा नहपान, पुन्हा मराठा काळ, शिवकाल, अशा पद्धतीची नाणी सर्व राजवटीची माझ्या संग्रहामध्ये उपलब्ध झालेली आहे. विश्वकुंडली सुद्धा माझ्या संग्रहामध्ये उपलब्ध झालेली आहे. हर तऱ्हेचे नाणी माझ्या संग्रहामध्ये झालेली आहे. काही नाण्यांचं वाचन झालेलं आहे, काही नाण्यांचं वाचन झालेलं नाही. जी वेगवेगळ्या कालखंडाचा तुम्ही उल्लेख करत आहात, तर त्या कालखंडात उदाहरणार्थ यादव काळ असू द्या, सातवाहन नाणी तुम्ही आता दाखवली, त्याच्या आधीची अहत नाणी पण दाखवली, मग शिवकालीन नाणी असू द्या, वेगवेगळी नाणी उदाहरणादाखल आम्हाला थोडी दाखवली तर बरं होईल. आता हे तुम्ही पाहत असाल की ही संपूर्ण शिवकालातली नाणी याच्यामध्ये. एखादं जवळ घेऊन दाखवा हातात. हे बघा, ही संपूर्ण श्री राजा शिव छत्रपती असा उल्लेख असलेली संपूर्ण नाणी माझ्या संग्रहामध्ये. तर ह्या नाण्यांवरती काही नाण्यांवरती बेलाचं पान, काही वेळेला त्रिशूळ, काही वेळेला सूर्यचंद्र कोरलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारची नाणी, काही नाण्यांवरती डॉट डॉट आहे, अशी शिवकालातली नाणी माझ्या संग्रहामध्ये. आणि ही संपूर्ण नाणी ही राज्याभिषेकाच्या टायमाला पाळलेली नाणी, राज्याभिषेकाच्या वेळेस नाणी पाळलेली. आणि ही नाणी मला जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहे संपूर्ण ही याच्यावरती. आणि त्याच्यावरती सर्व ही नाणी कोणत्या टाकसाळीत पाळलेली आहे त्याचा उल्लेख या चिन्हांमधून पाहायला मिळतो की हे कोणत्या टाकसाळीमधलं नाणं आहे, काय आहे, त्याचा संपूर्ण उल्लेख त्याच्यावरती बारीक त्यांच्या चिन्हांनी पाहायला मिळतो. काही मुघलकालीन नाणी आहेत का? हो, मोगलकालीन सुद्धा माझ्या संग्रहामध्ये ही बरीच. ही मोगल काळातली नाही, ही मोगल काळातली नाणी, ही संपूर्ण मोगल काळातली नाणी प्रत्येकाचं. ही जाडजूड नाणी आहेत, ही कुठल्या काळातली? ही सर्व मोगल काळ आणि त्याच्या अगोदर चालुक्य यादवांच्या काळातली संपूर्ण नाणी. संपूर्ण जसं बघाल तसं ते थोडंच आहे. ह्याच्यावरती तुम्ही जसं म्हणालात बऱ्याच नाण्यांचं वाचन होण्याचं बाकी आहे, तर नक्कीच संशोधक मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांना त्यांच्या संशोधनात तुमच्या या नाण्यांच्या ठेव्यांचा उपयोग होईल आणि तुम्हालाही त्या निमित्ताने ते कुठल्या कालखंडातील आहेत याच्याविषयी माहिती मिळेल. खूपच इंटरेस्टिंग माहिती आपल्याला या निमित्ताने मिळत आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणावंसं वाटतंय. खरंच मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपण बापूजी ताम्हाणे यांच्या माध्यमातून त्यांच्या संग्रहातील अनेक गोष्टी बघत आहोत. अश्मयुगीन काळापासून सातवाहन काळापर्यंत वापरात असणाऱ्या गृहोपयोगी वस्तू, आभूषणं, भांडी आणि नाणी हे सगळं आपण आतापर्यंत बघितलंय. याच्यानंतर त्यांच्या पोतडीतून अजून काय निघतंय त्याच्यासाठी आपण जात आहोत. त्यांच्या हातामध्ये एक हँडमेड पेपरवर लिहिलेले पोथी, लखोटे जे काय आहेत आपण ते त्यांच्याकडूनच ऐकूया. तर बापूजी, कृपया आम्हाला सर्वांना सांगा की हे तुमच्या हातात नेमकं काय आहे, त्याचा रेफरन्स थोडा सांगा. आता हे तुम्हाला दाखवतो. हे संपूर्णपणे माझ्या संग्रहामध्ये हात कागदावरती नैसर्गिक रंगामध्ये साकार केलेली हे कागदी पट आहे. आणि हा संपूर्ण पट जुन्नरमधील एक प्रख्यात घराणे, देशपांडे घराणे, त्यांचा हा संपूर्ण कागद आहे. हा बघा, हा मी जतन केलेले. आणि ह्या पटाची सुरुवात करताना गणरायाच्या चित्राने सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये देशपांडे घराण्याचा संपूर्ण उल्लेख ह्या कागदामधून उपलब्ध पाहायला मिळतो. हे बघा,
त्यांची याच्यावर मला वाटतं जन्मकुंडली असणार, याला जन्मपत्रिका बोललं जातं. हे बघा एकदम. आणि याच्यावरती खास विद्यापीठामधून काही क्लास किंवा शिक्षण घेतलं जातं. हे बघा संपूर्ण कमी 25 ते 30 फूट लांब हा एकच कागद आहे. बापरे. बघा असे कागद माझ्या संग्रहातून उपलब्ध झालेले. हे बघा दासोपंतांची पासोडी साधारण 40 फूट हो. लांबीच्या कागदावरती कपड्यावरती लिहिली होती. मला हे ह्या निमित्ताने हातनं कागदावरती बनवलेली ही- लखोटा बघायला हे बघा मिळतो. हे कमीत कमी 30 ते 40 फूट ही याला बोलतात जन्म कुंडली, जन्मपत्रिका. हे बघा हे जुन्नरचा हात कागद आहे पूर्णपणे. कमीत कमी 30 ते 40 फूट लांब एकच कागद आहे पूर्णपणे. हे बघा त्याच्यावरती ते संपूर्ण कुंडली तयार केली. हे बघा. हलक्या हाताने घेऊया, त्याला इजा पोचायला हो नको. हो हे बघा वा. ही पूर्णपणे अशी चित्र साकार केलेली आहे. हे बघा क्या बात आहे. हे बघा हा साधारण किती वर्ष जुना ठेवा असेल? हा जो काय साठा आहे हा कमीत कमी मराठकालीन म्हणजे कमीत कमी 1700 शतकातला म्हणजे 1700 म्हणजे आज मी तर ह्या कागदांना माझ्या संग्रहामध्ये कमीत कमी 800 ते 300 150 वर्ष पूर्ण झाली. बर. हा हा हातावर बनवलेला किंवा हँडमेड पेपर आपण त्याला म्हणू शकतो. हो तर याच्याविषयी थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगता येईल का? कारण जुन्नरचा कागद हा फार इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे, तर त्याविषयी थोडं सांगितलं तर बरं आता होईल. एक सांगूशी वाटतं म्हणजे जुन्नरचा कागद जो आहे तो मोगलांनी जुन्नरच्या परिसरात आणलेला आहे. बर. आणि तो हात कागद का आणलेला आहे एकदम चिवट आणि टिकाऊ. म्हणजे हा कागद कमी 700-800 वर्षापूर्वी टिकेल एवढ्या ह्या कागदामध्ये क्षमता असती. त्या टायमाला त्यांच्या जमा खर्च लिहिण्यासाठी मोगल काल, शिवकाल, पेशवे काल कोणता कालखंड जरी असला तरी त्या कालखंडामध्ये हा जुंजरी कागद म्हणून वापरला जायचा. आणि हा संपूर्ण कागद टाकाऊ पदार्थापासून बनवला जायचा, वनस्पतीपासून बनवला जायचा. केळीचे साल किंवा झाडाची पानं, हरळी, गवत याच्यापासून हा बनवला जायचा. आणि हा खुद्द कागद माझ्या जुन्नरच्या भूमीमध्ये बनवलेला आहे. आणि त्याच्यावरती नैसर्गिक रंगामध्ये हे संपूर्ण चित्रशैली साकार करण्यात आलेली. हो मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल की जुन्नरमध्ये जे कुटुंब हा कागद बनवत होते त्यांना कालांतरे कागदावरूनच कागदी हे आडनाव मिळालं. हो. आणि आज मी तिला आमचे मित्र अब्दुल कागदी त्यांचं खोरे वस्तीच्या बाजूला त्या ठिकाणी हाताने बनवणाऱ्या कागदाचा कारखाना आहे. कधी आपण जुन्नरला आला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि जुन्नरच्या त्या ऐतिहासिक कागदाचा काही भाग आपण खरेदी करून घेऊ जाऊ शकता. जुंजरी हँडमेड पेपर म्हणून या नावाने ओळखला हो जातो. हो हो. आणि त्याची एक प्रत जुन्नरच्या दर्ग्यामध्ये आजही पाहायला मिळते. हात कागद वा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये जुन्नरचा हात कागद म्हणून एक प्रख्यात नाव गाजवलेले. अशा पद्धतीचे हे कागदाचे नमुने आपल्या पुढे दाखवलेले. आणि मित्रांनो, आपण आत्ताच हँडमेड पेपरवर लिहिलेले लखोटे किंवा जुन्या काळातले डॉक्युमेंट आपण या ठिकाणी बघितले. या अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बापूजींच्या संग्रहालयात आहेत. ते काही चित्रांविषयी आता आपल्याला सांगत आहेत. नैसर्गिक रंग वापरून कुठल्या पेपरवर किंवा रेशीमच्या कापडावर कशा प्रकारे चित्र काढलेले आहेत याविषयी आपल्याला ते थोड्या वेळात सांगतीलच. पण मित्रांनो, एक लक्षात येईल, एक साधा सामान्य शेतकरी माणूस कशा प्रकारे आपली आवड जोपासत ह्या सगळ्या वस्तू त्यांच्या संग्रही ठेवत आहे. आपल्या वडिलांकडून आलेला हा वारसा जपत बापूजी हाच वारसा आपल्या पुढच्याही पिढ्यांना देऊ बघत आहेत. जुन्नर पर्यटन विकास संस्थेचं जे ध्येय आहे की आपल्या जनसामान्यात आणि मातीत मिसळलेला वारसा सर्वांसमोर आणावा. आपल्यासमोर बापूजींची काही चित्र दिसत आहेत. बापूजी, मी आपल्याला विनंती करतो की तुमच्या हातातली चित्र नेमकी काय आहेत, त्या कुठल्या रंगापासून बनवलेली आहेत आणि कुठल्या कालखंडातील आहेत याविषयी जर आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. आता हे जे काही तुम्हाला मी पोती दाखवतो ही नैसर्गिक रंगातली पोती आहे. ही संपूर्ण पोती मराठ कालखंडातली पोती. ही संपूर्ण पोती हाताने लिहिलेली. आता हे चित्र पाहत असाल तर हे नरसिंहाच्या अवतारातलं चित्र आहे. हो. दशा अवतारातली जे काही चित्र आहेत ती माझ्या संग्रहामध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि ही संपूर्ण पोती ही हस्तलिखित पोती ही बघा. आणि या पोतीमध्ये संपूर्ण नरसिंहाच्या अवतारातलं वृत्तांत याच्यात मांडलेले आहे. आणि या संपूर्ण पोत्या माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये निर्माण केलेले आहे. याचा कालखंड सांगता येईल आता का? हा कालखंड आहे कमीत कमी मराठ कालखंडामध्ये 17व्या शतकातला हा पोती उपलब्ध झालेली आहे.
आणि ही संपूर्ण चित्र नैसर्गिक रंगामध्ये साकार केलेली आहे. वनस्पतीचे रंग वापरून ही संपूर्ण चित्रशैली त्यांनी तयार केलेली आहे. ही संपूर्ण आणि अशा प्रकारची चित्र माझ्या संग्रहामध्ये दशावतारातली संपूर्ण चित्र माझ्या संग्रहामध्ये आज मित्र उपलब्ध झालेली आहे. आणि याच्यावरती काही संशोधकांनी अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे. ही संपूर्ण पोत्या माझ्या हस्तलिखित जतन केलेली आहे. वा, हस्तलिखित पोथींचं संग्रह पण आपल्याकडे आहे. संग्रह पूर्णपणे. आणि त्यानंतर हे काही तुम्हाला चित्र दाखवतो, हे पूर्ण नैसर्गिक रंगातलं चित्र आहे. हे चित्र आहे सूर्यदेवताचं. सूर्यदेवतेचं चित्र. आणि सूर्यदेवताचा उल्लेख सातवाहनांशी जुळतो. हो, सातवाहनांना सातवाहन बोलतात कारण का त्यांच्या याच्यामध्ये 7 घोड्यांचा ज्यांनी वापर केलेला आहे त्यांना सातवाहन बोललं जातं. तर आज मी तिला हे चित्र माझ्या संग्रहामध्ये मी जतन केलेले आहे. आणि हे सूर्यदेवताचं मराठकालीन पोथी चित्र आहे. मराठाकालीन पोथी चित्र आहे. याच्या संदर्भात मी दैनिक सकाळमधून लेख लिहिणार आहे. तर आज मी तुला नव्यानेच तुमच्या पुढे हे मी चित्र साकार करते. ते कागदावर बनवलंय की कपड्यावर आहे? पूर्णपणे हात कागद आहे. हात कागदावर. हा, ज्या काही पोथ्या तयार केल्या जायच्या त्या हात कागदाच्या पोथ्या आहेत. त्याच्यावरती नैसर्गिक रंगामध्ये येतात. याच्यामध्ये दाखवलं की 7 घोडे दाखवलेली. हे बघा, 7 घोडे दाखवलेले आणि रथ दाखवलेले आणि त्याच्यामध्ये हा सूर्यदेवता बसवलेला दाखवलेले, वरती ध्वज दाखवलेले. पूर्णपणे हे चित्र नैसर्गिक रंगामध्ये साकार केलेले. याला बोलतात पोथी चित्र. पोथी चित्र. पोथी तयार होण्याच्या अगोदर या चित्राचा चित्रकरण करून त्या पोथीच्या वरती लावलं जायचं. हे मराठकालीन चित्र आहे. खूप छान, खूप छान. या व्यतिरिक्त अजून कुठली चित्र आपल्याकडे आहेत? आता हे तुम्हाला जे काही चित्र दाखवतो हे मोगल काळातलं चित्र आहे. मोगल काळ हे संपूर्ण शिकारीचं चित्र दाखवलेले. त्याच्यावरती हत्तीवरती एक चित्र दाखवलेले. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा औरंगजेब आहे. बरं. आणि खाली जी काही चित्र दाखवली चित्रशैली ही सर्व मोगल काळातली चित्रशैली आणि त्यांचा तो अंगरखा वगैरे त्यांची कपडे घालण्याची पद्धत पूर्णपणे दाखवलेली आहे. आणि बाणाचा वर्षाव करताना दाखवलेले आणि भाड्याने ती वाघाला किंवा हिंसी प्राण्याला मारताना हे दाखवलेले. वरती टेकडी वगैरे दाखवलेले आणि हे सर्व चित्र कलमकारी चित्र म्हणून प्रख्यात आहे. कलमकारी. याचा कालखंड सांगता येईल? याचा कालखंड कमीत कमी 700 वर्षापूर्वीचं रेशमी कापडावरचं हे चित्र आहे. आतमध्ये जर पाहिलं तर कापड आहे, कापड पातळ कापड आहे. मित्रांनो, हे रेशमी तलम कापडावर काढलेलं चित्र आणि बापूजींच्या म्हणण्यानुसार हे 700-800 वर्ष जुनं आहे. हे खास आपल्यासाठी दाखवत आहोत. पूर्णपणे मी काचामध्ये फिट केलेले. ते जर कापड जर हातात धरलं तर तुकडा पडतो. अशा पद्धतीने 700 वर्षापूर्वीचं हे चित्र आहे. मोगल काळातली चित्रशैली. खूप छान. त्याच्यानंतर हे चित्रशैली माझ्याकडे उपलब्ध आहे. हे बघा, हे बी नैसर्गिक रंगामध्ये साकार करण्यात आलेली. हे कागदावरती दिसते. हो, सर्व हात कागदावरती त्यांनी जाड हात कागदावरती हे चित्र साकार केलेले. याचा कालखंड सांगता येईल? हा कमीत कमीत हा मराठा कालखंड. घोड्यावरती चित्र दाखवलेले आणि राजपूत शैली जी बोलतात ही राजपूत शैली असावी असं मला वाटते संपूर्ण. हे बघा, आणि खाली एकदम जीर्ण झाली त्याचं नाव लिहिलेले पण ते सध्या वाचता येत नाही. ठीक. त्याच्यानंतर जे काय आपण पाहतो हे जे काय ताट आहे हे बघा, हे मराठा कालखंडातलं ताट आहे पूर्णपणे. आणि याच्यावरती चित्रशैली साकार करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती राम दाखवलेले आहे, गरुड देवता दाखवलेले आणि दुसरं काय दाखवलेलं हनुमान दाखवलेले. हे संपूर्ण ताट नजराना ताट म्हणून ओळखलं जातं. खूप छान कोरीव काम त्याच्यावरती. या ताटातून नजराना दिलं जायचं किंवा त्या टायमाला जे काय मानपान दिलं जायचं त्या टायमाचं हे ताट आहे. याच्यावरती ह्या ताटावरती सूर्य कोरलेले बघा, संपूर्ण सूर्य. आणि याला 12 खण आहे. म्हणजे 12 पगड जातीतली लोक या ताटातून मानपान दिलं जायचा, घेतला जायचा अशा पद्धतीचं हे ताट आहे पूर्णपणे एकदम. आणि हे ताट मला जुन्नरच्या परिसरातून एका भांड्यावाल्यांनी मला भेट म्हणून दिलेली. क्या बात आहे. वा. तुमच्या संग्रहात अनेक लोक काही ना काही योगदान करत असतात. मला खूप देतात आणि माझी आर्थिक परिस्थिती बघून मी कोणत्याही प्रकारचा विकत हा विषय माझ्याकडे नाही. जी लोक देतील त्याचा मी हा संग्रह जतन केलेला आहे. वा. ह्याच्यासोबत आपल्याकडं काष्टशिल्पाचे पण काही नमुने आहेत ना? आता काही काष्टशिल्प दाखवलेले हे बघा.
हे जी काय चंदन बोलतात, चंदन, रक्तचंदन. रक्तचंदन ही बाहुली, अशा बाहुल्या माझ्याकडे 5 ते 6 माझ्याकडे उपलब्ध आहे. बर. हे बघा, आणि हे शिव पार्वतीचं हे चित्र आहे. हे बघा, वा वा वा. काष्टशिल्पातले काष्टशिल्प आहे पूर्णपणे. शिव पार्वती. हो, हे खूप दुर्मिळ आहे. हे मला वाटतं पेशवे कालखंडाच्या टायमाचं आहे. बर. आणि हे आधुनिक काळातलं आहे, पण हे एकदम जुने आहे. अशा पद्धतीने. क्या आणि बात हे जे काही तुम्हाला ही वस्तू दिसती, याच्यावरती बऱ्याच लोकांचं मतभेद आहे. अजून ओळखू शकलं ना की हे काय आहे म्हणून. तर नव्याने जर कुणी जर मला जर सांगितलं ही वस्तू काय आहे, तर याचं मला उलगडा होऊ शकेल. पण माझ्या मतानुसार याच्यामध्ये ज्या टायमाला पोथ्या लिहिल्या जायच्या, त्या टायमाला एकामध्ये काळीशाही आणि एका याच्यामध्ये रेडशाही. पोथ्या लिहित असताना 2 रंग वापरले जाते, रेड आणि काळी. एकामध्ये हे मोठं दिसतं, याच्यामध्ये काळीशाही, याच्यामध्ये रेडशाही, असा माझा अंदाज आहे. पण आतापर्यंत या लाकडी भांड्याच्या संदर्भात कुणी सांगू शकलं नाही हे काय आहे. तर जेणेकरून कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधून या वस्तूंचा मला माहिती सांगावं. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी फ्रेम दिसत आहेत, या फ्रेम नेमक्या कसल्या आहेत? आता हे सर्व दिसतात, हे माझ्या मित्राने माझ्या प्रेझेंट म्हणून दिलेले. ही संपूर्ण निजाम 6वा निजाम 6वा जो आहे, त्याचं हे संपूर्ण हे तांब्याच्या पत्र्यावरती त्याचं चित्रकरण करण्यात आलेले आहे. त्याचा कालखंड झालेला आहे 1911 असा कालखंड सांगितलेला आहे. आणि हा निजाम 6वा आहे. आणि पाठीमागे त्याचं हे शिक्के मारलेले असे. हे बघा, ह्या निजामाची ख्याती खूप मोठी आहे, खूप मोठी. धनवान आणि श्रीमंत माणूस अशी. आणि ते तुतारी दिसते एक, त्या तुतारीविषयी थोडक्यात सांगता का? आता जाता जाता मी तुम्हाला ह्या तुतारीच्या संदर्भात काही माहिती सांगू शकतो. ही तुतारी आहे, याला तुतारी बोललं जातं. तर ही तुतारी ज्या टायमाला 1 मे 1960 साली जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती वाजवण्यात आलेली, ही तुतारी फक्त माझे जे काही तुतारी मला ज्या व्यक्तीने दिली, त्या व्यक्तीचं नाव आहे रोहिदास अल्लाट. बर. त्याच्या विनंतीला मान देऊन मी ही तुतारी फक्त 1 मेलाच वाजवतो. त्यांनी मला सांगितले की ही तुतारी फक्त 1 मेलाच वाजवली पाहिजे. त्याचं कारण त्यांनी मला काही सांगितलं नाही, बिलकुल सांगितलं नाही. काही गोष्टी सांगू शकत नाही, पण त्यांनी मला सांगितले 1 मेलाच फक्त ही तुतारी वाजवतो. बर. ही तुतारीविषयी तुम्ही काय बोलता बोलता म्हणाला होतात की 1960 साली सुवर्ण कलश महाराष्ट्राचा ज्या वेळेस शिवनेरीवरून घेतला गेला, त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आपले मुख्यमंत्री होते, तर त्यांच्या तत्कालीन काळामध्ये ही तुतारी वाजवली गेली होती. ही तुतारी जी वाजवली, अशी वाजवली ती सर्व रोहिदास अल्लाट ह्या व्यक्तीने ही तुतारी किल्ले शिवनेरीवरती 1 मे 1960 साली वाजवलेली. आणि ही तुतारी माझं भूषण म्हणून, जुन्नरचं भूषण म्हणून हे माझ्या संग्रहामध्ये मी जतन करून ठेवलेली. वा वा. तुम्हाला वाजवता येते ती? ही तुतारी मी वाजवतो, पण मला नियमाच्या बाहेर मला जाता येत नाही. त्यांनी मला सांगते 1 मेलाच फक्त ही तुतारी शिवनेरीकडे तोंड करून वाजवायची, तर ही मी वाजवत असतो, दरवेळेला मी वाजवत असतो. क्या बात आहे, क्या बात त्या आहे. उलगडा मला काही समजलं नाही, त्यांनी मला असं का सांगितलं का म्हणून. सांगितलं? कारण का जुन्नरच्या परिसरामध्ये ही नावाजलेली व्यक्ती होती, त्या व्यक्तीने मला भेट म्हणून वस्तू दिलेली माझ्या घरी आणून, की ही तुतारी ही तुला मी प्रेझेंट देतो. आता ती व्यक्ती ह्या जगामध्ये नाही, पण त्या व्यक्तीचं नाव जुन्नरच्या परिसरामध्ये 4ही दिशेला आजही दरवळत राहते. एक आनंदाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीने ही तुतारी दिलेली, ही खूप मोठी कार्यक्रम केलेली तुतारी. याचं मौल्य आणि याची किंमत करू शकत नाही. मित्रांनो, जवळपास मागील 1 तासापासून आपण आमच्या जुन्नरच्या मातीतील आणि गोळेगावचे सुपुत्र श्री बापूजी खंडोजी ताम्हाणे यांच्या पुतळीतून आणि यांच्या संग्रहातून आपण अनेक गोष्टी या ठिकाणी बघत आहोत. जवळपास आपण या संग्रहाच्या दर्शनाच्या समारोपाकडे जात असताना ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, त्याच्यातलंच ही एक गोष्ट आहे. ही डाईड फॉर फ्रीडम अँड ऑनर, हे अशा प्रकारचं एक संग्रहित वस्तू आपल्याला या ठिकाणी भोपाल सिंग नावाच्या फ्रीडम फायटरला दिल्याचे दिसत आहे. त्यासोबतच एक सामान्य शेतकरी आपली आवड जोपासत असेल तर त्याचं काय होऊ शकतं हे या निमित्ताने मला आता आपल्याला दाखवायचं आहे. आपण इथे बघू शकता, या ठिकाणी वेगवेगळे फोटोग्राफ्स आहेत. डेक्कन कॉलेजचे, आपण नाव काय म्हणालात? वसंत शिंदे. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू
वसंत शिंदे सर बापूजी ताम्हाणे यांना आवर्जून भेट देतात. त्यांच्याकडचा संग्रह त्यांनी बघितलेला आहे आणि मग बापूजी ताम्हाणेंचा संग्रह बघितल्यानंतर त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी, त्यांना ऑनर करण्यासाठी या ठिकाणी डेक्कन कॉलेजने जे जुन्नरमध्ये उत्खनन केलेलं आहे ते उत्खननाचं उद्घाटन बापूजी ताम्हाणे यांच्या हस्ते कुदळ मारून या ठिकाणी केलं गेलं होतं. आणि ज्या प्रकारचं योगदान बापूजी ताम्हाणेंनी उत्खननाच्या उपक्रमामध्ये दिलं त्यासाठी डेक्कन कॉलेजने त्यांना सन्मानित केलेलं आहे. हे सर्टिफिकेट देऊन आपण बघू शकता, श्री बापूजी खंडूजी ताम्हाणे जुन्नर उत्खनन क्षेत्रातील बहुमल सहकार्याबद्दल या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर असे आमचे हे मित्र तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या ठिकाणचं एक समोर आपल्याला फाईल दिसते. ही जवळपास 3-1 वर्षापूर्वी बापूजी ताम्हाणेंकडे त्यांचा संग्रह असायचा, तो असा असायचा. रद्दीसारखं जरी दिसत असेल तर या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बापूजी ताम्हाणेंची विविध लेख या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. तर किती असतील तर हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषामध्ये जवळपास 1300 पेक्षा जास्त लेख बापूजी ताम्हाणे यांचे आलेले आहेत. जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून जवळपास 3 वर्षापूर्वी बापूजी ताम्हाणेंना हे सर्व लेख कात्रण स्वरूपात संग्रहित करण्यासाठी आम्ही थोडीफार मदत केली होती आणि त्याच्यातून काही प्रमाणात ते लेख संग्रहित झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हे लेण्याद्रीच्या वर आधारित बापूजी ताम्हाणेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकातही डिटेल गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ही विविध मासिकं आहेत. बुद्धासन त्रैमासिक, जुन्नर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त एक स्मरणिका आली होती. त्याच्यातही प्राचीन जुन्नरवर बापूजी ताम्हाणे यांनी लेख लिहिलेला आहे. काही महत्त्वाच्या लेखांमध्ये काही चित्रभिंतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. काही शिवाईदेवीचे दुर्मिळ फोटो त्यांच्याकडे आहेत. तर मी बापूजींना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम शिवाईदेवीच्या फोटोबद्दल आपणाला माहिती द्यावी. आता हा किल्ले शिवनेरीवरचा शिवाईदेवीचा हा ओरिजिनल फोटो म्हणून ओळखला जातो. हा ओरिजिनल फोटो. 1935च्या दरम्यानमध्ये हा किल्ले शिवनेरीच्या शिवाईदेवीचा जो को शेजारची बुद्धकाली लेणी त्याच्यामध्ये अशा प्रकारची मूर्त होती. या संदर्भात माझ्या मित्राने कैवार नारायण श्रीधर मते यांच्या संग्रहातून हा ओरिजिनल फोटो मला उपलब्ध झालेला आहे. आणि याच फोटोच्या संदर्भात मध्यंतरीच्या कालखंडामध्ये लोकमतमधून मोठी बातमी छापून आली होती की किल्ले शिवनेरीच्या शिवाईदेवीची पुनर्स्थापना. हा तो ओरिजिनल फोटो. वा, हा शिवाईदेवीचा ओरिजिनल फोटो आहे. मित्रांनो, आपण आज मी तिला शिवनेरी किल्ल्यावर जी शिवाईदेवीची मूर्ती बघतोय त्याच्याही आधी जी एक मूर्ती होती, कदाचित याच मूर्तीचं दर्शन राजमाता जिजाऊ मासाहेब घेत असतील, बाल शिवाजी यांनी घेतला असेल. तो फोटो आज मी तिला बापूजी ताम्हाणे यांच्या संग्रहातून आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. ही खरंच खूप मोठी पर्वणी आहे बापूजी. नवीन आपण त्या भिंतीचित्राविषयी, हा लेण्याद्रीतील चित्रकला हा जो आपला लेख आहे या चित्राविषयी आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. आता लेण्याद्रीची जी काही भीतीचित्र आहे या भीतीचित्रांवरती कोणीही लेख लिहिलेला नव्हता. तर 1980च्या दरम्यानमध्ये की ज्या टायमाला जुन्नरच्या परिसरामध्ये भटकंती करीत असताना माझ्या वडिलांना ह्या लेणीमध्ये भीतीचित्र आढळली आणि त्या संदर्भात माझ्या वडिलांनी मला सांगितलं की इथे भीतीचित्र आहे. नंतर मी 1990 साली ज्या टायमाला लेण्यांच्या अभ्यासासाठी मी बाहेर पडलो त्या टायमाला प्रथम प्रकाश मी ह्या लेण्याद्रीच्या भीतीचित्राच्या संदर्भात पाळलेलं आहे. ही तुम्ही पाहत असाल, ही संपूर्ण लेण्याद्रीची ही भीतीचित्र आहे. ही बघा, ही संपूर्ण चित्र, ही संपूर्ण मराठकाला कालखंडामध्ये साकार केलेली चित्र आहे आणि संपूर्ण नैसर्गिक रंगामध्ये ही चित्र साकार केलेली आहे. लेण्याद्रीच्या जवळील भीतीचित्र ही संपूर्ण. आणि ह्या भीतीचित्रांचे लेख माझे ज्या टायमाला दैनिकामधून प्रसिद्ध झाले त्या टायमाला मला आमच्या लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने मला अभिनंदन करण्याचं पत्र पाठवलेले. ही फक्त चित्रशैली बापूजी ताम्हाणे यांनी शोधल्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानलेले माझ्या लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने. ह्या जुन्नर स्मरणिकेत आपण कुठला लेख दिला होता? काय विषय होता लेखाचा? जो काही आपला स्मरणिका दाखवतो मी, ह्या जुन्नर नगरपालिकेची जी काही स्मरणिका आहे या स्मरणिकेमध्ये माझा एक मोठा लेख माझा छापून आलेले. हा बघा, जुन्नर येथे प्राचीन वास्तूंचे अवशेष, हा माझा लेख या स्मरणिकेमध्ये लेख प्रसिद्ध झालेला आहे.
पण आतापर्यंत माझे जे काही लेख आहे ते कमीत कमी हजारो लेख प्रसिद्ध झालेल्याचे पुरावे माझ्या दैनिकामधून त्याची कात्रणं मी जपून ठेवलेली आहे. मी एकदम सामान्य, माझं शिक्षण जर पाहिलं तर इयत्ता 9वी. बरं. लोक मला बोलतात की तामाणे साहेब तुमचं शिक्षण काय, तर माझं इयत्ता 9वी. मला एक आठवण या निमित्ताने सांगायची आहे की तुमचे वडील वाटाड्या म्हणून वेगवेगळ्या लोकांसाठी जायचे, तर कोण कोण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर फिरला असेल? माझ्या वडील वाटाड्या म्हणून माझे वडील शिक्षक होते. बर. शिक्षक बोलल्यानंतर जे काही डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागातली लोक यायची आणि वाटाड्या म्हणून माझ्या वडिलांना न्यायची. माझ्या वडिलांच्या खांद्यावरती एक शिडी आणि ते सर्व इतिहास अभ्यासक त्यांच्या पाठीमागं. मग ही लेणी दाखव, ती लेणी दाखव, आणि त्या टायमाला माझ्या वडिलांना मानधन म्हणून ₹1 दिला जायचा, ₹1. आणि तोच ₹1 मी माझ्या संग्रहामध्ये जतन केलेले आहे. वा, तो ₹1 तुमच्याकडे आहे? हो, आणि ते बी चांदीचे रुपये. बरं. चांदीचे रुपये. तर प्राचीनत्य देशातले जी काही लोक यायची ती लोक जुन्नरला आल्यानंतर पहिलं नाव सांगायचं नारायण श्रीधर मते आणि खंडू उमाजी तामणे, हे 2च व्यक्तींची नावं सांगायची. आणि ही 2 व्यक्ती त्यांना संपूर्ण लेण्या दाखवायचं काम केलं जायचं. तुमचे वडील ज्यावेळेस वाटाड्या म्हणून जात होते तर तो साधारण कुठला काळ असेल? हा, तो कालखंड म्हणजे कमीत कमी 1960 पासून. 1960 पासून. आणि ह्या जुन्नरच्या 2च माणसांनी जुन्नरचा खरा इतिहास उजेडात आणलेला आहे. एक म्हणजे नारायण श्रीधर मते आणि खंडू उमाजी तामणे. नंतर त्यांच्या पाठीवर खूप इतिहास अभ्यासक नव्याने तयार झालेली. वा बापूजी, या निमित्ताने खरंच मला आणि तमाम जुन्नरकरांना तुमचा अभिमान वाटतो की हा नुसता ठेवाच नाही, तर आपण हा ठेवा जपण्याचा वारसा तुमच्या वडिलांकडून तुमच्यापर्यंत आलाय आणि तो तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला पण देत आहात. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जसं 2 वर्षापूर्वी आपला जुन्नर पर्यटन तालुका घोषित झाला आहे आणि त्यानिमित्ताने अनेक देश विदेशातील लोक आपला जुन्नर बघायला, अनुभवायला आपल्या जुन्नरला येत आहेत. तर ते येत असताना हा तुमचा खजिना त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावा म्हणून आपल्याला काय करावं वाटतं? आता हा जो का तुम्ही खजिना पाहिला असेल, हा सर्व सुट्टा आहे. मी अक्षरशः काही अशी गोणीमध्ये भरून ठेवलेली आहे हा खजिना. ह्या खजिना व्यवस्थित ठेवण्यासाठी मला कमीत कमी घरामध्ये शोकेचे कपाटे साधी सिंपल की त्याच्यामध्ये ती वस्तू राहिली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे. जो एखादा पर्यटक माझ्या घरी येतो, काय वेळा अवघड येतो, त्या टायमाला मी त्याला दाखवू शकत. त्यावेळेस तुम्ही शेतात असता? शेतामध्ये असतो. पण याच्यासाठी जर एखादी सेपरेट खोली जर असली माझ्या घरात, माझी स्वतःची खोली, त्याच्यामध्ये कपाट जर मला कोणी जर इतिहास अभ्यासकाने किंवा एखाद्या व्यक्तीने जर दिली तर मी भाग्य समजत होतो की ही वस्तू तिथे सुरक्षित राहील. नक्कीच त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, कारण हा खजिना पुढच्या पिढ्यानपिढ्यांसाठी खूप मार्गदर्शक आणि खूप अभ्यासासाठी गरजेचा असणार आहे. बापूजी, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन, स्वागत आणि आभार. असाच खजिना लोकांना दाखवत राहा, जुन्नरच्या संवर्धनात मदत करत राहा. आपले खूप खूप धन्यवाद. आभार मानतो.